कडेगाव येथील मुख्य बाजारपेठेत शिवांश कलेक्शन या कापड दुकानात साडी खरेदी करण्याच्या बहाण्याने दुकानात घुसून चाकूचा धाक दाखवून 20 ग्रॅमचे 61,000 रुपयाची सोन्याची चैन, 3 ग्रॅमच्या 4,000 रुपये किमतीच्या 2 सोन्याच्या अंगठ्या असा एकूण 69,000चं सोनं लंपास करून पळ काढल्याची घटना शनिवारी सकाळी 8:30च्या सुमारास घडली आहे। फिर्यादी नामदेव कृष्णा करडे यांच्या फिर्यादीवरून 3 अज्ञात आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रवीण जाधव करत आहेत। घटनेचं वृत्त समजताच कडेगाव पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली आहे। मेन रोड बाजारपेठ येथील शिवांश कलेक्शन या कपड्याच्या दुकानात 3 अनोळखी व्यक्तींनी साडी खरेदी करण्याचा बनाव करून फिर्यादी करडे यांचे हातपाय साडीने बांधून तोंडात गोळा घालून चाकूचा धाक दाखवून गळ्यातील चैन तोडून आणि हातातील अंगठ्या काढून घेऊन तेथून पोबारा केलाय। सदरील प्रकरणी कडेगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करतात। भर दिवसा आणि रहदारीच्या रस्त्यावर झालेल्या या चोरीच्या घटनेने मात्र शहरात सर्वत्र भीतीचं वातावरण पसरलंय। कडेगाव येथील चहा विक्री करणाऱ्या प्रवीण शहा यांच्या चावडी चौक येथील निवासस्थानी काल रात्री 3 ते 4 अज्ञात चोरट्यांनी चाकूचा धाक दाखवून घरातील सोने आणि मोबाईल चोरून तिथून पोबारा केला होता। शहरात एकामागे एक होणाऱ्या चोऱ्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय। पोलिसांनी बंदोबस्त वाढवून योग्य ती उपाययोजना करण्याचं गरजेचं आहे।